कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामचंद्र भगवानजीचे मंदिर 2024 साली पुन्हा बांधण्यात आले. त्या ऐतिहासिक क्षणांचा अनुभव तर नाही घेता आला, परंतु तिथली प्रथम दिवाळीचा अनुभव मला घ्यायचा होता. त्या दिवाळीच्या पावनदिनी मी तिथं असायला हवं. मग काय बोलवून घेतलं आपल्या खास माणसाले अमरावतीवरून. निखिलदा आले, मस्त पॅकिंग केली. नुकतेच विमानानं आलते. आल्याबरोबर थोडा आराम करून सामान वामान भरलं. 2 व्हीलरनं जाणार आहोत. जवळपास 24 तासाच्या पेक्षाही जास्त वेळ लागेल अशी अपेक्षा आहे. हे आपलं सामान, त्याच्यात आपण आता काय काय घेतलं हे घेतला पिट्टू. त्या पिट्टूत भरलं आपण कपडे, महत्वाचं सामान. त्यानंतर या छोट्या बॅगेत भरले लॅपटॉप, ऑफिसचं बाकीचं सामान. त्यानंतर हा ट्रायपॉड आहे, मधात कुठं आवश्यक असलं शूटिंग घ्यायला. 2 हेल्मेट. हे गाडीचे पाने आहेत. हे पाने आहेत त्याच्यात, हे लय महत्वाचे राहतात. हे गाडीची खोड आहे. ह्याच्यात आपलं प्यायचं पाणी आहे. 5 लिटरची मोठी बॉटल आहे, जे की लय महत्वाची आहे. कारण की रात्रीचा प्रवास आहे, दुकानं उघडे राहणार नाही आहेत. पाण्याची व्यवस्था सोबत असली पाहिजे. त्याच्या खाली अजून थोडंसं काही सामान आहे. असं आपलं पूर्ण सामान आहे. हे आहे भाऊ आपलं ब्रह्मांडातलं एकुलते एक घर, आपली पृथ्वी, आणि हा आपला भारत देश. आणि आपण आपल्या प्रवासास सुरुवात करू राहिलो दिल्लीतून. हे आहे दिल्ली. दाखवत तुम्हाला आता मी आपण दिल्लीतून कुठे चाललो. सगळ्यात पहिले आपण चाललो उत्तर प्रदेशमध्ये, अयोध्या, जे की सरयू नदीच्या काठावर आहे. हे आहे आपलं राम मंदिर. आणि इथून राम मंदिरावरून नंतर दर्शन घेऊन आपण चाललो दुसऱ्या ठिकाणी युपीतच आहे, गंगा नदीच्या काठावर. ते म्हणजे काशी विश्वनाथ धाम, म्हणजेच बनारस. चला मग निघूया. आटपली आपली पॅकिंग. चला निघूया आता आपल्या प्रवासाले. बोला गणपती बाप्पा मोरया. झाला भाऊ प्रवास सुरू. आम्ही निघालो रूमवरून. चला आता तुम्हाला दिल्लीचे रस्ते दाखवतो मी थोडे. हे आहे भाऊ गुडगाव. काल आम्ही असं सामान घ्यायला बाहेर निघालो. तिथं दिसलं मोबाईल होल्डर गाडी लावायसाठी. मग आम्ही चार्जिंगवाला मस्त एक विकत घेऊन घेतलं आणि त्याला आता मॅप लावला मस्त त्याच्यात. रस्ते एकदम भारी आहेत, कुठून जावं काही समजत नाही, तर मॅप कामात येऊन राहिला. अशा मस्त बिल्डिंग आपल्या अमरावतीत नागपूरले पाहिजे. हा हा हा. मस्त आपला इंजिनियर वर्ग सरा तटीच बसून काम करीन. एवढ्या दूर यायची टोले घ्यायची गरज नाही. बस फिरायला यायचं दिल्ली विल्ली इकडे तिकडे. हे या पुलावरून धावते मेट्रो, आणि हे दिल्ली मेट्रोची येल्लो लाईन आहे. अर्जनगड हे मेट्रो स्टेशन आहे. दिल्लीत सगळेच सोयीस्कर प्रवास जर कशानं करायचं असेल तुम्हाला, तर तो मेट्रोनं होईल. आता आलो आपण दिल्लीच्या कुतुब मिनारच्या जवळ. डाव्या हातावर आहे कुतुब मिनार, आणि आपण डाव्याच हातावर जाणार आहोत. समोर एक चौक आहे बा, त्या चौकातून इथून डाव्या हातावर जो रोड गेला तिकडे आहे कुतुब मिनार. आणि हा उजव्या हातावर रस्ता जाते सरळ दिल्लीच्या दिशेनं. इथं चालतं भाऊ जरासं कन्फ्युजन. उजव्या हातावरचा रस्ता चालला यू टर्न आहे, आपल्याला जायचं आहे सरळ. थोडंसं होते इथं मागं पुढे, समजत नाही पटकन, कठीण आहेत जराशिक रस्ते. तरी मॅपवर पाहून आपण समोर जाऊ शकतो. आपण पोहोचलो आता एम्स दवाखान्याच्या जवळ, जो भारतातला सुप्रसिद्ध दवाखाना आहे. आता तो थोडाच मागं गेला, डाव्या आणि उजव्या हातावर आहे. हा चौक जो आहे ना, याला दिल्ली हाट म्हणतात. आता आपल्याला या इथून डाव्याकडे वळून गोल फिरून वरच्या उड्डाण पुलावर चढायचं आहे. ठीक आहे. सरळ जो रस्ता जाते हा चालला सरळ रस्ता दिल्लीकडे. ठीक आहे. आणि आता आपण गोल फिरू इथून. पाहून घ्या, हा जो भाग आहे हा दक्षिण दिल्लीचा भाग आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की एवढे मोठे व्हिडिओतूनही आपण पाहतो की दक्षिण दिल्ली हे खूप सुंदर आहे. तर तुम्हाला ती पाहू शकता तुम्ही कसं आहे काय आहे. चांगले रस्ते, उंच इमारती. आता आपल्याला जायचं आहे साऊथ एक्सटेन्शन आणि आश्रम या दिशेनं. हा रस्ता चालला दिल्लीकडे. ठीक आहे. आपण चाललो सरळ आता इकडे. तुम्ही पाहू शकता उजव्या हातावर एम्सचं एक प्रवेशद्वार आहे. हे मुख्य प्रवेशद्वार तर नाही आहे, कारण की मी ते पाहिलंय, ते तिथं खूप गर्दी असते. हे आहे साऊथ एक्सटेन्शन. इथं हा जो भाग आहे ना,
आज सुटसुटीत आहे, रस्ते मोकळे आहे. पण जेवढा हे मोकळे रस्ते दिल्लीत दिसतात ना, हे रात्रीचा वेळ आहे म्हणून गर्दी नाही आहे. नाही तर या रस्त्यांवर गर्दी भरपूर राहते. आपण ज्या दिशेनं आलो त्या दिशेनं भरपूर ट्रॅफिक असते. म्हणजे आता आपल्याला जवळपास 15-20 मिनिटं लागली असतील. पण तसं जर ट्रॅफिकच्या वेळेत आलो तर एक 2 तास, 1-1.5 तास लागते इथपर्यंत यायला. भरपूर ट्रॅफिक आहे. हा जो निळ्या गाडीवाला माणूस आहे, काय माहित काय विषय आहे ना, गाडी एकदम त्या ट्रकले ओव्हरटेक करून पुढे आला आणि एकदम गचकन ब्रेक मारले. काय झालं काय? मी विचार करून राहिलो की काय झालं याचा. कसे काय गाडीचं काही सांगता नाही येत, त्याच्यानं लक्ष देऊन गाडी चालवा लागते. कारण की आता तरी त्याची स्पीड कमी होती, पण जास्त 60-70 ची असती तर वांदे झाले असते. आता रात्रीचं शहर जे आहे ना, एकदम सुंदर दिसून राहिलं. झाडं, उजेड, लाईट आणि गर्दी कमी. त्याच्यानं तुम्हाला पूर्ण आनंद घेता येऊन राहिला रस्त्याचा. समोरून डाव्या हातावर गेलो तर भारत दरवाजाचा रस्ता आहे, म्हणजेच इंडिया गेट. पुलाच्या खालून उजव्या हातावर फरीदाबाद आणि आपण चाललो पुलाच्या वरून सरळ नोएडा. नोएडा मार्गे आपण पुढे यमुना एक्सप्रेसवे पकडू. यमुना एक्सप्रेसवे ना आपण सरळ आग्रा जाऊ. ठीक आहे, हा आता आपला प्लॅन आहे नोएडाचा रस्ता. नोएडा म्हणजे बहुतेक ते आहे न्यू खुल्ला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी. हे उत्तर प्रदेशमध्ये येते. ठीक. आणि हे शहर जे आहे दिल्लीच्या असं समजा दक्षिण पूर्व भागात आहे की नाही. तर पण नोएडा जरी उत्तर प्रदेशमध्ये असलं, गुरुग्राम जरी हरियाणात असलं, तरी हा जो भाग आहे ना, NCR मध्ये मोजल्या जाते, म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन मध्ये. त्याच्यानं यांच्या समजा सुविधा हे ते म्हणजे मेंटेन करायची जबाबदारी जी आहे दिल्लीच्या सरकारवर येते. हा जो रस्ता पाहून राहिले हा आहे दिल्ली नोएडा एक्सप्रेसवे. मस्त रस्ता आहे. असे चांगले एक्सप्रेसवे जे आहे ना उत्तर प्रदेशमध्ये बनले आहे. आता तुम्हाला पुढे दाखवतोस की आता नोएडावरून ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे आहे पुढे, यमुना एक्सप्रेसवे, त्याच्यावर तर आपला पुरा आता पूर्ण रात्रच जाईन प्रवास करत करत. जर का तुम्ही मेट्रोनं जर का नोएडाला येत असाल समजा आपल्या न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनवर उतरून, तर तुम्हाला तिथून जवळपासची येलो लाईन वरून तुम्हाला सर्वात आधी मॅजेंटा लाईन वर यावं लागेल, जेणेकरून तो रेल्वे जे आहे मॅजेंटा लाईन ते नोएडाच्या दिशेने येते. नोएडा जे आहे हे खूप मोठं औद्योगिक आणि आर्थिक केंद्र म्हणून विकसित झालं आहे. इथं मोठमोठ्या कंपन्या आहेत, जशा सॅमसंग, HCL, अडोबी, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट अशा मोठमोठ्या कंपन्यांची इथं ऑफिस आहेत. पाहून घ्या रे बा यमुना नदी. अंधार आहे पण थोडं थोडं पाणी दिसून राहिलं. पाहूनही काही फायदा नाही, एवढं बेकार पाणी करून टाकलं. कधी काय स्वच्छ होईल काय माहित बाबा यमुना. हा यमुनाचा आपल्या गाडीनं आता एक मस्त पूल पार केला. अशा आता एक एक करून यमुना, गंगा, नर्मदा, तापी अशा साऱ्या नद्या पार करत जाणार आहे आता आपली गाडी. हा आला टोल नाका. याच्या पुढे आता आपल्याला लागणार आहे नोएडा ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे. या टोल नाक्यावर आता चलान बहुतेक ऑनलाईन आहे. इथं जरी कोणी बसेल नसला ना, तर फोर व्हीलर जर जोरानं घेऊन गेला तुम्ही, तर तुमचं काय म्हणू शकतो आपण चलान नाही ते जे टोल आहे तो पुढे चालून टोल जिथून उतरसान तिथं जर का स्कॅन झालं तरी टोल कटीन.
राहा लागला भाऊ मस्त रस्ता. नोएडा, ग्रेटर नोएडा एक्सप्रेस. चार्जिंगच्या स्टँडचं ना मोठी सोय झाली आमची. नाही तर चार्जिंगसाठी थांबा लागत होतं, इकडे चार्जिंग लाव तिकडे चार्जिंग लाव. चार्जिंगच्या स्टँड घेतलं वेळेवर, त्याची कारागिराजवळ फिटिंग करून घेतली आणि मस्त चालून राहिलं ते आता. नॉन स्टॉप स्क्रीन चालू आहे, चार्जिंग चालू आहे, मॅप चालू आहे. पहिले मोठं भारी जाय निखिलला असा मागून हात पुढे करे, इकडे चाल तिकडे चाल. अरे त्यात काय होत नाही, ते एखादा रस्ता चालला जाते माणूस एका इकडे, रस्ता चुकून जाते, मग अजून 2-3 किलोमीटरचा दूर चक्कर मारून वापस या. हा आला आपला रस्ता यमुना एक्सप्रेसवे, इकडे जावं लागतं. पाहून घ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे, या सगळ्या IT कंपनीचे ऑफिस आहे. त्याच्यात वर पाहून घ्या मायक्रोसॉफ्टचं ऑफिस आहे. थोड्या वेळा ती सांगितलं होतं ना, इकडे सगळे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत म्हणून. चांगलं आपल्या महाराष्ट्रातही असं लवकरात लवकर मोठे मोठे शहर अजूनही विकसित व्हावं. पुणे आहे आपलं, मुंबई आहे, त्याच्या माग आता नागपूर, छत्रपती संभाजीनगर, असे लवकरात लवकर शहर विकसित व्हावं. हा जो समोर फलक आहे पहा, फिल्म सिटीचा. डाव्या हातावर इथं नोएडाची फिल्म सिटी आहे. हेच नाही तर उत्तर प्रदेश सरकार लखनौतही मोठी फिल्म सिटी बांधून राहिली. आता योगी सरकारनं निर्णय घेतला काही दिवसा पहिले, तर महाराष्ट्रातल्या मुंबईच्या फिल्म सिटीपेक्षा मोठी बांधतो म्हणतात. थेंबे थेंबे तळे साचे, सगळे इकडे प्रगती होऊन राहिली. आपणही आपल्या मराठी म्हणा, आपल्या हिंदी म्हणा, पिक्चरचा दर्जा वाढवायला पाहिजे. बेकार घटिया काम करू राहिले राजू बॉलिवूड वाले. चला, क्या बात आहे, काय मस्त पूल आहे. हा काय रंग, अरे बाप, एवढी लाइटिंग, जसं दिवाळी आली. याचा निमित्त आहे कारण की G20ची मीटिंग आहे ना, म्हणून पुरी दिल्ली सजवली. वा 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 वा, काय लाइटिंग, जोरदार एकदम. काय इमारती, अरे बाप, अरे बा चौक, अरे बाप रे, काय समजावं माणसानं याच्यात, कुठे जा लागते आणि कसं जा लागते, कोणता रस्ता कुठे जाते ते तरी बरं आपला मॅप लावून ठेवलाय. कठीण आहे रे बा. अरे बा, जबरदस्त रस्ता. हा, असं प्रकाशमय शहर वाटून राहिलं, एकदम मस्त. प्रवासाचा एकदम आनंदच आनंद येऊन राहिला. खूप चालला रस्ता, यमुना एक्सप्रेसवे डाव्या हातावर सांगितलाय पुढे जाऊन. भाऊ बापरे, एवढं सजवलं दिवाळीच्या ना. इथल्या सगळ्या IT कंपनीचे सगळ्या बिल्डिंग मस्त सजवल्या, सुंदर आहे, मस्त शहर आहे. वा वा वा, बढिया. बस आताच आपला यमुना एक्सप्रेसवे जवळच आला. इथून आता समोरून आपण जसं डाव्या हातावर वळू तर एक उड्डाण पूल पकडून आपल्याला गोल फिरून यमुना एक्सप्रेसवे लागेल. यमुना एक्सप्रेसवेचा पूर्ण प्रवास आता पुढच्या व्हिडिओ, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. धन्यवाद.